केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल 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 केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल. माऊलींच्या ज्ञानेश्वरीतल्या गुरुभक्तीविषयी आपण काही चिंतन करत आहे. मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे मग वास पाहिजे तिथं प्रगटे महानिधी का चिंतामणी झाल्या हाती सदा विजय वृत्ती मनोरथी ऐसा मी पूर्ण कामश्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. म्हणून अनेक वेळा असं होतं की एखादा मनुष्य त्याचा अनुभव आपल्याला सांगतो, त्यांनी घेतलेला आनंद आपल्याला सांगतो आणि आपल्यालाही तो आनंद प्राप्त व्हावा अशी इच्छा निर्माण होते. किंबहुना स्वाभाविक मनुष्याचा स्वभाव असा आहे, प्राप्त असलेल्या परिस्थितीविषयी असमाधान आणि अप्राप्त परिस्थितीविषयी सतत प्राप्तीची इच्छा असं चालूच आहे. गरीबाला वाटतं श्रीमंत व्हावं, श्रीमंताला वाटतं अजून श्रीमंत व्हावं आणि सगळ्यात श्रीमंताला वाटतं गरिबीच बरी आहे. म्हणजे कुणीही समाधानी नाही, पण प्रत्येकाला दुसरा समाधानी आहे असं वाटतं. मात्र त्याचा परिणाम असा की दुसऱ्याला मिळालेलं सुख आपल्यालाही प्राप्त व्हावं अशी इच्छा अपेक्षा निर्माण होते. आपल्यापैकी किती लोकांना तो छंद आहे मला माहीत नाही. काही लोकांना तो छंद आहे शेअर मार्केट. तो जुगार आहे. एक लक्षात घ्या, कष्टाने जी संपत्ती मिळते किंवा स्वाभाविक क्रमाने जितक्या वेळात संपत्ती मिळते त्यापेक्षा कमी वेळात आणि कमी कष्टात मिळणारी संपत्ती हा जुगार असतो.
मग जिथे जिथे तुम्ही शुद्ध मराठीत सांगू का, जिथे जिथे पैसा मिळवण्याकरता शॉर्टकट मारला जातो तो जुगार आहे. आता त्यात गंमत काय होते, त्याच्यात 10 लोक बुडलेली असतात आणि एकाला पैसा मिळालेला असतो. तर त्या 10 लोकांचं कोणी सांगत नाही, ते एकाच सांगतात. मग बाकीच्यांना वाटतं आपल्यालाही मिळाला पाहिजे. मग तो काय विचारतो, हे मिळवण्याकरता काय केलं पाहिजे. ते काय झालं, एका पोरानी त्या मारुतीच्या बिंबीत बोट घातलं आणि त्याला विंचू चावला. मग दुसऱ्या पोराला तो सांगत नाही विंचू झाला, तो म्हणतो गार वाटतं. सगळ्यांचं बोट घालून झाल्यावर शेवटचा म्हणतो मला तर विंचू चावला. मग आधी जाऊन तो मला नव्हता चावला, तुला कोण म्हणलं, मलाही चावलाच होता, फक्त मी सांगितलं काय गार वाटलं. तसं नुकसानीत गेलेला सुद्धा सांगत नाही मला नुकसान झालं, तो म्हणतो मला फायदाच झाला. जेव्हा ह्याचं नुकसान झालं ना तेव्हा सांगतो रे माझंही झालं होतं. म्हणजे एखाद्याला एखादी वस्तू, एखादी स्थिती, एखादी परिस्थिती प्राप्त झाली की ते आपल्याला प्राप्त व्हावं अशी स्वाभाविक इच्छा आहे. आता हे झालं व्यावहारिक. पारमार्थिक बाबतीमध्येही असंच आहे की आपल्यापेक्षा श्रेष्ठाकडे पाहावं नेहमी, असा परमार्थाचा नियम. प्रपंचामध्ये कनिष्ठाकडे पाहावं, परमार्थात श्रेष्ठाकडे पाहावं. आपल्या खिशात 10 रुपये असतील तर ज्याच्या खिशात एकही रुपयाने त्याच्याकडे पाहावं, सुखी राहावं. आणि परमार्थामध्ये आपल्यापेक्षा अधिक परमार्थ करणारा, अधिक श्रेष्ठ असणारा त्याच्याकडे पाहावं आणि अधिकाधिक परमार्थ करावा, असा नियम सांगितलेला आहे. तर ज्यावेळी माऊली ज्ञानोबा सांगतात की मी कोणत्या अवस्थेला प्राप्त झालो, तर माऊली सांगतात मी पूर्ण काम झालो. 4थ्या अध्यायात असाच प्रसंग आला. भगवंतानी अर्जुनाला सांगितलं नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते तत् स्वयं योग संसिद्ध हा कालेन आत्मनि विंदते. त्याचा अर्थ असा आहे की आपण अधिकार संपन्न झालो की ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. अर्जुनाने पुढचाच प्रश्न असा विचारला की जर अधिकार संपन्न झाल्याने ज्ञान प्राप्त होतं तर ते ज्ञान प्राप्त होण्याकरता काय अधिकार असला पाहिजे. मग भगवंत सांगतात श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परस संयतेंद्रिया ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेण अधिगच्छति. म्हणजे ज्ञानाचं महत्त्व एक लक्षात घ्या. पुढे आहे जाणतेने शब्दामध्ये तो विषय येणार आहे की वस्तूचं महात्म्य कळाल्याशिवाय वस्तूच्या प्राप्तीला जाणं काही खरं नाही. आधी त्या वस्तूचं महात्म्य जाणलं पाहिजे. म्हणजे त्याला गुरुवर्य महाराजांचा आवडता शब्द आहे वस्तू सामर्थ्य शक्ती किंवा वस्तू महात्म्य. ते जाणल्याशिवाय त्याच्या प्राप्तीला काही अर्थ नाही. म्हणून आधी भगवंतांनी अर्जुनाला ज्ञानाचं महत्त्व सांगितलं. आपण एखाद्याकडे एखादी वस्तू देतो सांभाळायला तर त्याला सांगतो जरा जपून ठेव बरं का. आता आम्हाला काही लोक वस्तू आणून देतात, म्हणतात जपून ठेवा. आम्ही इतकी जपून ठेवतो की सापडतच नाही परत. असा अर्थ नाही त्याचा. त्या वस्तूचं महात्म्य कळालं म्हणजे त्या वस्तूच्या प्राप्तीसाठी मनुष्य प्रामाणिक प्रयत्न करतो आणि त्या वस्तूला ज्या योग्यतेने जपलं पाहिजे त्या योग्यतेने जपतो. तसं माऊली सांगतात मी पूर्ण काम झालो. माझा पुढचा प्रश्न काय, तुमच्या मनात पुढचा प्रश्न काय येईल. एखाद्याने सांगितलं मी पूर्ण काम झालो, तुम्ही काय म्हणाल. का विचाराल. हा पुढचा प्रश्न असा विचारू की मलाही पूर्ण काम व्हायचं आहे, मला सुद्धा इच्छा आहे. काय इच्छा आहे. सर्व इच्छा निवृत्त व्हावी ही इच्छा आहे. गुरुवर्य महाराज सांगतात की सकाम देवतेकडे इच्छा पूर्ण होतात, आमच्या देवाकडे इच्छा निवृत्त होते. त्यामुळे आमच्या देवाला गर्दी कमी. आमच्या देवाला श्रीमंती आहे पण ती श्रीमंती कशी, गरिबांची श्रीमंती. भरपूर गरीब भक्त आहेत. कारण आमचा देव
इच्छा पूर्ती करणारा नाही, इच्छा निवृत्ती करणारा आहे. वा. आणि त्या अवस्थेला प्राप्त होणं यालाच पूर्ण कामता असं म्हणतात. मग जर एखादा माऊलींना असं म्हणेल की माऊली, मला सुद्धा अशी पूर्ण कामता प्राप्त करायची इच्छा आहे, मला सुद्धा निरीच्छा होण्याची इच्छा आहे, मी काय केलं पाहिजे? म्हणून माऊलींनी शब्द वापरला म्हणून. काय केलं पाहिजे? जाणतेने, जाणून. आता काय जाणलं पाहिजे? अनेक गोष्टी आहेत, पण महत्वाच्या 2 गोष्टी. पहिला जाणला पाहिजे आपला अधिकार. आपण कुठे आहोत, आपण काय आहोत. परमार्थाला लागणाऱ्या साधन संपत्तीपैकी आपल्याकडं काय काय आहे. असलेल्या साधन संपत्तीवर आपण कोणती उपासना करू शकतो, या सगळ्याचा विचार करून श्रोत्री आणि ब्रह्मनिष्ठ असलेल्या सद्गुरूंना शरण जाणं, याला जाणणं म्हणायचं. नाहीतर काय होतं, जाणल्याशिवाय झालेली प्रवृत्ती. आता काही काही गोष्टी कशा आहेत, अपघाताने घडतात. काही औषधं अपघाताने सापडलीत, त्याचं संशोधन करत नव्हते, अशीच सापडली. आणि काही औषधं संशोधन करून सापडली. तर अपघाताने जी वस्तू सापडते, ती जरी सापडली तरी तिचं महात्म्य कळत नसल्यामुळे ती हातात आलेली वस्तू निघून जाते. आणि वस्तूचं महात्म्य जर ज्ञात असेल, प्राप्तीसाठी जर प्रयत्न केलेला असेल, तर ती वस्तू प्राप्त झाल्यानंतर मनुष्य त्याला जपतो, योग्य पद्धतीने त्याची उपासना आराधना करतो. म्हणून जाणतेने या शब्दाने अधिकार संपन्न होऊन, किंबहुना अधिकाराला जाणून, नामभक्तीविषयी सांगतात, खटनट यावे, शुद्ध होऊन या जावे, किंवा यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणासी. सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. ही सगळी प्रमाण काय सांगतात, की सगळ्यांना नामोच्चारणात अधिकार आहे. सगळ्यांना. कुणाला? एखादे शिक्षक एका वर्गात जातात आणि सांगतात, तुम्ही सगळे माझ्या बरोबर या. मग सगळे या म्हणजे कोण? सगळे म्हणजे त्या वर्गातले सगळे, वर्गाच्या बाहेरचे नाही. तसं सगळ्यांना अधिकार आहे याचा अर्थ, ज्याला अर्हता म्हणतात, त्याला मराठी शब्द एलिजिबिलिटी, मिनिमम एलिजिबिलिटी ज्याला म्हणतो ना आपण, कमीत कमी अर्हता ज्याच्याकडे असेल त्यांनीच यावं. तर ती अर्हता अशी आहे की त्याला भगवंताच्या नामोच्चारणाचं महात्म्य तरी माहीत पाहिजे. कुणीही उठावून नामभक्ती करावी असं घडत नाही. म्हणजे नामभक्ती करण्यापूर्वी सुद्धा जाणतेने अशीच केली पाहिजे. आणि गुरूंची सेवा करताना तर जाणीवपूर्वकच केली पाहिजे. जाणीवपूर्वक म्हणजे काय? साधन चतुष्टयाने संपन्न होऊन, अनेक उदाहरण माझ्या डोळ्यासमोर आहेत की ते आपल्या गुरूंकडे गेले, पण गेल्याबरोबर गुरूंनी शिकवलंच नाही. ब्रह्मलीन भारतरत्न पंडित भीमसेन जोशी ते गुरुकडे जवळजवळ वर्ष 2 वर्ष झाडणं लोटणं हेच कामं करत होते. ब्रह्मीभूत दादा महाराज साखरे दक्षिणामूर्ती स्वामींकडे वर्षभर सारवणं झाडणं, त्यांच्या छाट्या लंगोट्या धुणं ही कामं करत होते. म्हणजे एखादा मनुष्य जर असं म्हणेल की मी कोण आहे, मला काय सांगायला लागले तुम्ही, असं जर असेल तर गुरु भक्ती त्याच्याकडून घडणं शक्य नाही.
ज्या योग्यतेच्या उपायाची अपेक्षा आहे त्या योग्यतेची किंमत मोजली पाहिजे. मराठीत म्हणी चांगल्या आहेत. एक म्हण अशी आहे की ज्या त्या देवाला जिती पूजा, अशी म्हण एक. आता ज्या त्या म्हणजे जिती म्हणजे ते तुम्ही शोधा, माहिती आहे सगळ्यांना. मग ज्या त्या देवाला जिती पूजा ह्याचा अर्थ काय होतो? अधिकारानुगुण आहे. ज्याचा जसा अधिकार आहे, ज्याच्या योग्यतेची जी वस्तू आहे सद्गुरू तीच देतात. आणि सेवा केल्यानंतर, कष्ट केल्यानंतर मग ते सद्गुरू उपदेश करायला प्रवृत्त होतात. प्रसन्न झाल्यानंतर उपदेश करतात. आणि उपदेशामध्ये गोष्ट अशी आहे, कालच मी आपल्याला सांगितलं, गुरुची प्रसन्नता फार महत्वाची आहे. गुरुची कृपा फार महत्वाची. म्हणून जाणतेने. आता तुम्हाला तिसरी गोष्ट सांगतो. माऊलींनी याचे मंगलाचरण केलेलं आहे पहिल्या अध्यायामध्ये. सुरुवातीला कोणाला वंदन केलंय? गणेशाला. दुसरं कोणाला केलंय? सरस्वतीला. आणि तिसरं कोणाला केलंय? सद्गुरूंना. गणेशाच्या मंगलाचरणामध्ये कुठे असं लिहिलंय का की तुम्ही गणपतीची पूजा करा? लिहिलंय का? गणपतीची उपासना करा? लिहिलंय का? सरस्वती मातेला वंदन केलं, कुठं लिहिलं का? सरस्वती मातेला वंदन करा, तुम्ही करा, किंवा सरस्वती मातेची तुम्ही उपासना करा, लिहिलं का? पण गुरूंच्या बाबतीत मात्र लिहिलं, म्हणून जाणतेने गुरु भजीजे. आणि त्यात दुसरा भाग असा आहे की समोर बसलेले जे श्रोते आहेत माऊलींच्या, त्यांना उद्देशून माऊली म्हणतात की तुम्ही जाणते असाल तर तुमच्यापैकी जे जे जाणते आहेत त्यांनी गुरुभक्ती करा. म्हणजे तुमच्यापैकी जे जे साधन चतुष्टयाने संपन्न आहेत, ज्यांना मोक्षाची तीव्र इच्छा आहे, सामान्य स्वरूपाची इच्छा प्रत्येकाला आहे, ज्याला मोक्ष म्हणजे काय हे माहीत नाही, अशाही मनुष्याला सुखाची इच्छा आहेच. फक्त त्या सुखाच्या इच्छेविषयीची असणारी तीव्रता आणि सुखाच्या स्वरूपाविषयी असणारा भ्रम, या दोन गोष्टी निवृत्त झालेल्या नसल्यामुळे, म्हणजे तीव्रता नसल्यामुळे आणि भ्रम निवृत्त झालेला नसल्यामुळे विषयप्राप्तीच्या मागे जातो. जो ज्ञानप्राप्तीचा प्रयत्न करतो तो आणि जो विषयप्राप्तीचा प्रयत्न करतो तो, दोघांचा प्रयत्न कशा करताय? सुखप्राप्ती करताय. म्हणजे विषयप्राप्तीमध्ये होणारी प्रवृत्ती सुद्धा सुखप्राप्ती करताय आणि ज्ञानप्राप्तीमध्ये होणारी प्रवृत्ती सुद्धा सुखप्राप्ती करताय. पण ती सुखप्राप्ती विषयप्राप्तीने होत नाही, कारण विषयात सुख नाही. विषय प्राप्त होतो, काही काही वेळा तर तुम्हाला गंमत सांगतो, तो विषय इतका थकवतो की तो प्राप्त होईपर्यंत रडवतो आणि प्राप्त झाल्यावर परत रडवतो. जे प्रापंचिक आहेत त्यांना त्याचा रोज अनुभव आहे. आधी लोक लग्न व्हावं म्हणून प्रयत्न करतात, रडकुंडी येतात, आणि लग्न झाल्यावर लग्न झालं म्हणून रडकुंडी येतात. कारण विषय तसंच आहे. कुठलाही विषय घ्या, विषय प्राप्त नाही म्हणून दुःख आणि विषय प्राप्त झाला म्हणून दुःख आहेच. गाडी घेतली आनंद आहे, गाडी बिघडली दुःख आहे. घर बांधलं आनंद आहे, टॅक्स आला दुःख आहे. घराचं जेवढं भाडं येतं त्याच्यात 10% तर टॅक्स येतो, लाईट बिल येतं, वेगवेगळ्या प्रकारचा मेंटेनन्स येतो. सगळं दुःखाला कारण आहे. आमच्या परिचयातल्या एकाने मुंबईत घर घेतलं, महाग घर. एकतर मुंबईत दर किती आहे घराचा? फार आहे. एकाने घेतलं घर, मोठं घर घेतलं. त्याला महिन्याला मेंटेनन्स ज्याला म्हणतात ना, मासिक काय देखभाल खर्च 56,000 रुपये. लोकाला 56,000 पगार नाही आणि तेवढा ते भरतो पैसा महिन्याला. मग त्याच्यापेक्षा 56,000 रुपये भाड्याच्या घरात राहा.
म्हणजे नवीन घर घेतलं, मोठं घर घेतलं तरी त्याचा जेव्हा हप्ता येतो, मेंटेनन्स येतो, अमुक तमुक येतं, तेव्हा ते दुःखालाच कारण आहे. विषय आहे आणि दुःखाचा संबंध नाही, शक्यच नाही, होत शकत नाही. दुःखाचा संबंध नाही याशी या जगात एकच वस्तू आहे, तिचं नाव चैतन्य आहे, आत्मरूप आहे. नाही तर प्रत्येक गोष्टीला दुःखाचा सतत संबंध आहे. आणि दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला की तुम्हाला जर ज्ञान होईल तर विषयाचं स्वरूप बदलणार नाही, पण त्या विषयाकडे पाहण्याची तुमची दृष्टी बदलून जाईल, मग दुःख होत नाही. मग खरंच होत नाही बरं का. मग मला ज्ञान झालं का नाही मला माहित नाही, पण मी ज्ञानी माणसं पाहिली, ज्ञानी महापुरुष पाहिले. याच धर्मशाळेच्या बाहेर बुचके डॉक्टरांचा दवाखाना होता. आणि भोसरीकर माऊलींना राजे घेऊन आले त्यांच्याकडे पायाला जखम झाल्यावर. तर त्या जखमेत आळी होती, तर ते डॉक्टर काढायला लागले तर काढू दिली नाही त्यांनी. ते म्हणले ती मुकी आळी, मुकाजीव आहे आणि त्याचं खाद्य खातो, त्याला मारता कस काय तुम्ही म्हणले. ती आळी तशीच ठेवली त्यांनी. मग जखम झाली, दुःख नाहीये का? ठेच लागली तर दुःख होत नाही का? होतं, म्हणजे कळवळतो जीव. मग जखम झाली, त्यात आळी झाली तर दुःख नाहीये का? आहे, पण दृष्टी वेगळी आहे. हा देह माझा नाही, हा देह मिथ्या आहे, हा त्या आळीचं खाद्य आहे, अशी दृष्टी बदलली तर त्या देहाला कितीही दुःख झालं तरी त्याचा होणारा परिणाम होत नाही. दुःख होणं वेगळा विषय आणि दुःखाचं दुःख होणं हा वेगळा विषय. सुखाचंही दुःख होतं, म्हणजे दुसऱ्याच्या सुखाचं दुःख होतं हे तर आहेच, पण आपल्याही सुखाची परिणती दुःखात आहे. जसं पुण्याची परिणती पापात, पापाची परिणती पापातच. हा हा दुःखाच्या यादीत सुख आहेच ना. त्याचं कारण काय? त्या आता ते आधुनिक शब्दात सांगतो थोडं, त्या सुखाला दुःखाची झालर आहे. मग त्याला चारही बाजूनी दुःखाने वेढलेलं आहेच, फक्त ते अभिव्यक्त व्हायचं. ते अभिव्यक्त झालं की दुःखच आहे. एकच सुख आहे, आत्मसुख, की ज्या सुखाला दुःखाची झालर नाही, दुःखाची सापेक्षता नाही, दुःखाचा संबंध नाही. त्याला गुरुवर्य महाराजांचा आवडता शब्द आहे की ज्या सुखाला साधनाधीनत्व नाही आणि जे सुख सहजतेने अभिव्यक्त होतं, निर्निमित्त अभिव्यक्त होतं, अशा आत्मसुखालाच सुख म्हणावं. दुसऱ्या कोणत्याही सुखाला सुख म्हणूच नाही. सापेक्षता जिथपर्यंत राहते ना तुमच्या जीवनामध्ये, रोजच्या जीवनात तुम्ही पहा, आजचं जेवण चांगलं होतं का नाही? जेवलात का दुपारी? नाही, बरं होतं का? तर आजचं जेवण चांगलं होतं म्हणजे काय, तर कालच्या पेक्षा असा अर्थ होतो त्याचा. किंवा आजचा दिवस चांगला होता तर कालच्या पेक्षा. हे कापड चांगलं आहे म्हणजे दुसऱ्यापेक्षा. कुठल्याही विषयामध्ये सापेक्षताच आहे, निरपेक्ष फक्त चैतन्य. आणि सापेक्षता म्हणजे दुःख आहे. मी गाडी घेतली आनंद आहे, पण दुसरी माझ्यापेक्षा भारी गाडी घेतली दुःख आहे. आता ती गाडी किती 36 लाखाची, कोणी अजून 40 लाखाची घेतो, कोणी 1 कोटीची. माझ्याकडे एक जण आला मध्ये, तीर्थस्वरूप मालक होते, मी होतो. नवीन गाडी दाखवायला आणली पूजा करायला, 2.25 कोटी रुपयाची गाडी, आणि गावात पहिली 2.25 कोटीची गाडी. फार आनंद त्याला. त्या गाडीला हारच 15,000 20,000 रुपयाचा लावला त्यांनी, मोठाच्या मोठा. एवढा आनंद. त्याचं कारण त्याची जमीन विकली गेली होती 15-20 गुंठे.
घेतली गाडी भारी, दुसऱ्यांनी 15 एकर विकली आणि त्यांनी 3 कोटीची गाडी घेतली 15च दिवसात. तो मी पाहिलं त्याला की त्याला फार दुःख झालं की मी एवढ्या कष्टाने एवढी महाग गाडी घेतली आणि माझ्यापेक्षा महाग घेतलीच कशी. म्हणजे हे सुख काय, दुःख दुःखच आहे. निरपेक्ष अवस्थेला प्राप्त होणं म्हणजे सुखप्राप्ती आहे. आणि निरपेक्ष अवस्थेला प्राप्त होणं म्हणजे ज्ञानप्राप्ती. आणि ज्ञानप्राप्तीचा मार्ग हा असाच जातो, कसा, जाणतेने गुरु भजिजे. आता भजिजे म्हणजे काय, याचा पुष्कळ विस्तार आहे. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ, तो सगळा भजिजे याचाच विचार आहे. मी परवाही तुम्हाला सांगितलं की भज धातूचा अर्थच सेवा करणं होतं. आणि सेवेचा अर्थ काय, स्वामीची या मनोभावा न चुकीचे. स्वामीच्या मनोभावाला चुकायचं नाही, स्वामीला काय म्हणायचे ते समजून घ्यायचं. आणि येर ते पांडवा वाणिज्य करणे फसवणूक आहे. वाणिज्य या शब्दाचा व्यापार असा अर्थ आहे जगात सगळीकडं. पण तो इंग्रज अधिकारी होता एक मोल्सवर्थ नावाचा, त्यांनी एक शब्दकोश केला. त्या शब्दकोशामध्ये वाणिज्य शब्दाचा अर्थ फसवणूक असा दिलेला आहे. म्हणून वाणिज्याचा व्यापार जसा अर्थ होतो तसा फसवणूक असा एक अर्थ आहे. तर इथे माऊलींना अभिप्रेत असणारा अर्थ आहे फसवणूक. कोणाची, आपली स्वतःची. मग स्वामीची हा मनोभावा न चुकीचे याचा अर्थ काय, 2 गोष्टी सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट मारुतीरायाची. मारुतीरायाला भगवंतानी, भगवान श्री रामचंद्रांनी सीता मातेचा शोध घेऊन ये एवढंच सांगितलं. पण ते नुसता शोध घेऊन आले नाहीत. तिथे गेल्यावर त्यांनी त्या अशोकवनातली झाडं उपटून फेकली, रावणाला झलक दाखवली आपल्या शक्तीची, आणि येता येता लंका पेटवून आली पुन्हा. म्हणजे प्रभू रामचंद्रांना जे अपेक्षित आहे ते सगळं करूनच आले ते. याला म्हणायचं स्वामीच्या मनोभावा न चुकीचे. एकदा पालखी सोहळ्यामध्ये गुरुवर्य महाराज विश्वस्त असताना, मी काय नाव सांगायला भीत नाही पण सांगणार नाही, कशाला उगी सांगायचं. एक गृहस्थ गुरुवर्य महाराजांना फार उलट पालट बोलले. तर गुरुवर्य महाराजांनी कधीच कुणालाच प्रत्युत्तर दिलं नाही, आयुष्यात नाही, कधीच नाही. तर ते फारच बोलायला लागले. तर आमचे राजे आले. राजे म्हटले, महाराज मी याला मारतो जाऊ. महाराज म्हटले, जाऊ दे रे, मूर्ख आहे म्हणून सोडून द्यायचा, आपण फार विचार करायचा नाही. पण तो मर्यादा उल्लंघन करून बोलले थोडं. मग राजेंनी सांगितलं, मोहन्या आता तुला काय करायचं ती परवानगी, काय करायचं कर. त्यांना तेवढंच पाहिजे होतं, पडत्या फळाची आज्ञा. दुसऱ्या दिवशी बैठक होती पालखी सोहळ्यातली. तर जी व्यक्ती फार उलटसुलट बोलत होती, राजे त्या व्यक्तीच्या शेजारी जाऊन बसले त्या दिवशी, की आज यांनी बोलावंच. मी याला सांगतो काय. त्या दिवशी ती व्यक्ती बोलायला उठलीच नाही, बोललीच नाही. कारण त्यांनाही माहित होतं की हा आपला शेजारी येऊन बसलेली जी व्यक्ती आहे ती काही साधी नाही, आणि आपण जर काही उलट सुलट बोललो तर हा आपल्याला मारणार आहे, त्यांना माहित होतं. बोललेच नाही. याला म्हणतात स्वामीची या मनोभावा न चुकीचे. आणि खरा अर्थ सांगतो, म्हणजे हे खोटेत असं नाही, पण हा थोडा बहिरंग आहे. अंतरंग अर्थ असा आहे की आपल्या सद्गुरूंनी केलेल्या महावाक्याच्या उपदेशाप्रमाणे निश्चयाला प्राप्त होणं ही खरी गुरुसेवा आहे. गुरु सांगतात तू ब्रह्म आहेस, हा म्हणतो कसं, शक्यच नाही. ही सेवा नाही. गुरु जर सांगतात तू ब्रह्म आहेस तर मी ब्रह्म आहे असा निश्चय होणं, याला म्हणायचं स्वामीची या मनोभावा न चुकीचे. अर्थात शंका निरसन करून, शंका निरसनपूर्वक, प्रश्न प्रतिवचनपूर्वक अशा स्वरूपानेच ते ज्ञान होतं. पण ते ज्ञान होत असताना
सद्गुरूंनी केलेल्या उपदेशाला फाटा द्यायचा आहे किंवा सद्गुरूंच्या समोर काही कुतर्क करायचा आहे, ते पंचदशीमध्ये वर्तमान प्रतिबंधाचा जो श्लोक आहे त्यात हा विचार आलाय सगळा. प्रतिबंधो वर्तमानो विषयासक्ती लक्षणम बुद्धिमान्यम कुतर्कश्च विपर्यय दुराग्रह. तर हे बुद्धिमान्य, कुतर्क, विषयासक्ती हा एक भाग झाला. महत्वाचा जो दिलाय ना विपर्यय दुराग्रह, मग विपरीत निश्चयाबद्दल दुराग्रही असणं म्हणजे मला जे कळलं तेच बरोबर, तुम्ही असं कसं काय म्हणता. आता हल्ली तुम्ही जर टीव्ही कधी बघत नसाल तर तुमचे इतकं भाग्यवान कोणी नाही. ते टीव्हीवर जेव्हा बोलतात ना 3-4 जण एकमेकाशी, इतके भांडतात, इतकी पातळी सोडून बोलतात, नंतर चहा प्यायला एकत्रच असतात, पण सगळ्या समाजात भांडणं लावून मग चहा प्यायला जातात. तर ते जेव्हा बोलतात ते त्यांचं बोलणं पहा तुम्ही, तो विपर्यय दुराग्रह आहे. म्हणजे एखाद्या संत वचनाविषयी कोणी बोलावं तर ज्याचं गुरुपरंपरापूर्वक अध्ययन झालं त्यांनी बोलावं, ज्याचं संप्रदायपूर्वक अध्ययन आहे त्यांनी त्या भानगडीला जाऊच नाही. तर अशा पद्धतीने सद्गुरूंनी केलेल्या उपदेशाप्रमाणे निश्चय करणं याला म्हणायचं जाणतेने गुरु भजिजे. त्यांनी काय होईल, तेने कृतकार्य होईजे. कृतकार्यनाम कृतकृत्यता. कृतकृत्यता म्हणजे मी काल परवा विस्ताराने सांगितलं की कर्तव्याचा अभाव होणं म्हणजे कृतकृत्यता आहे. कर्तव्याचा अभाव म्हणजे तो काही करतच नाही असं नाही, पण त्याला आता काही कर्तव्य शिल्लक नाही असं आहे, त्यांनी करण्याजोगतं आता काही शिल्लक राहिलेलं नाही असं आहे. आणि या अवस्थेला जाण्याचं सामर्थ्य गुरूंच्या सेवेमध्ये आहे. पण ती सेवा जाणतेने, अधिकार संपन्न होऊन, अधिकाराला जाणून, गुरूंच्या महात्म्याला जाणून, गुरूंना शरण जाऊन, गुरूंना प्रश्न प्रतिप्रश्न पूर्वक बोलून, शंका समाधान पूर्वक सद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणे मी ब्रह्म आहे अशा निश्चयाला जर आपण प्राप्त होऊ तर तेणे कृतकार्य होईजे. इवलेसे रोपला विवेलेद्वारी, त्याच्यावर गुरुरे महाराजांनी 3-4 अर्थ लिहिलेत. त्यातला एक अर्थ इथे सांगायला पाहिजे. तो अर्थ असा आहे की आपल्या कानामध्ये सद्गुरू महावाक्याच्या उपदेशाचं बीज पेरतात, इवलेसे रोप, आणि तसा बोध झाल्यानंतर त्या बोधाचा जो विस्तार होतो तो सगळ्या ब्रह्मांडाला व्यापून शिल्लक राहणारा इतका होतो. तशा बोधाला प्राप्त होतो. प्रश्न असा आहे की मला प्राप्त करायचे सुख, मला प्राप्त करायचे आत्मज्ञान, मला प्राप्त व्हायचे कृतकृत्यतेला, आणि तुम्ही सांगताय गुरुची सेवा करा, याचा संबंध आहे का काही. तर माऊली त्याला एक दृष्टांत सांगतात, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. आता आपल्यातल्या किती लोकांचा शेतीशी संबंध आहे मला माहित नाही. शेतीला पाणी देण्याच्या 3-4 पद्धती आहेत. एक, पाटाने पाणी देतात, मग पाट फोडून पाणी देतात. दुसरं ते तुषार सिंचन आहे, ठिबक सिंचन आहे. तर कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन द्यायचं काम ठिबक सिंचनाने जास्त होतं. त्याच्यातही ते आता हल्लीच्या काळामध्ये मल्चिंग म्हणतात त्याला. मग तो प्लॅस्टिकचा पेपर टाकतात खाली, कागद, त्याला छिद्र पाडतात, त्या छिद्रामध्ये ते रोप लावतात आणि त्या रोपाच्या बुडाशी फक्त एक ठिबक सिंचनचं सोडतात. मग खुरपावं लागत नाही, तण काढावं लागत नाही, काय नाही. हे सुद्धा काय झालंय, जुगार झालाय. कमी कष्टात भरपूर फळ पाहिजे. पूर्वीच्या पिढीला खूप कष्ट करून थोडं धान्य मिळायचं, पण ते सकस होतं ना. आता हायब्रिड आहे, संकरित आहे, मग माणसं सुद्धा संकरित, धान्य संकरित, अन्न संकरित, दूध संकरित, सगळं संकरित. परिणामतः बुद्धी पण संकरित आहे. शुद्ध ज्ञान होऊच शकत नाही. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. तुम्ही पाहिलं का नाही माहित नाही मला, तो पेरू मिळतो हल्ली, पेरू, भोपळ्या एवढा पेरू आहे. एवढा असतो का कुठे? शक्य आहे का? शक्य नाही. किंवा ती शिमला मिरची पिवळी निळी, शक्य आहे का? वांग, एवढं वांग असं कसं शक्य आहे?
हे सगळं संकरित, दिसायला मोठं, असायला काहीच नाही. कलियुगाचं महात्म्य आहे, दिसायलाच मोठं, मंडप मोठा, आत काहीच नाही. आता वारीत तर वारीत मी कधीच कुठेच बाहेर जात नाही, आश्रमाच्या बाहेरच पडत नाही. ह्यावेळी 2दा बाहेर पडलो, तर 2-3 ठिकाणी मला असं दिसलं, मंडप घातलेला मोठा, मोठे स्पीकर, मोठे भोंगे, सगळ्यांना त्रास झाला पाहिजे आजूबाजूला एवढे, आणि मंडपात तिघच होते. कलियुगाचा हा महिमा आहे, दिखावा मोठा. तुम्हाला सांगू का, एका मोठ्या व्यक्तीच्या पत्नीनं सांगितलेली म्हण आहे, आणि ती म्हण ऐकायला मी स्वतः उभा होतो. आणि ही म्हण सांगितली आमच्या भाऊसाहेबांना. ती म्हण अशी आहे, घर मोठ्याचं गाडगं भोकाचं. ह्याला म्हणतात कलियुग. दिसायलाच मोठं, गाडग्याला भोक, काही टिकतच नाही, टिकाऊ काही नाहीच, सगळं संकरित. म्हणून गुरुसेवेचं फल हे कसं काय? गुरुसेवा कुठे, मोक्ष कुठे? तर मूळ सिंचने शाखा पल्लव संतोषती. मुळाला पाणी दिल्यावर ते फांद्या रुसत नाहीत की मुळाला कसं काय पाणी दिलं, मुळालाच दिलं पाहिजे. काही काही झाडं परजीवी असतात, त्याला शुद्ध मराठीमध्ये शब्द आहे बांडगुळ. बांडगुळ म्हणतात त्याला. त्या एखाद्या झाडाच्या जीर्ण झालेल्या फांदीवर किंवा कमी काम करणाऱ्या फांदीवर माती साचते धुळीनी, आणि त्या साचलेल्या धुळीत ते नवीन झाड येत, आणि त्या झाडांनी प्रकाश संश्लेषण करून, फोटोसिंथेसिस मराठीत, तयार केलेलं अन्न त्या झाडाच्या बुंध्यातून ते झाड घेतं. म्हणजे ह्याच्या जीवावर ते वाढतं आणि ह्यालाच खाऊन टाकतं. याला म्हणतात कलियुग. ज्याच्या जीवावर मोठं व्हायचं पहिलं त्यालाच दाबून टाकायचं. महाराष्ट्राच्या लोकांना हे सांगायची काही गरज नाही, फार अनुभव घेतला सगळ्यांनी. ज्यांनी मोठं केलं त्याच्या डोक्यावर पाय देऊन वर जायचं. ह्याला म्हणतात कलियुग. आता एवढं परखड सांगत नाही मी, खाल्ल्या घराचे वासे मोजणं म्हणतात ते, फार परखड आहे ते. मग त्याची म्हण सांगितली ना तुम्हाला विस्तृत सांगून, तर मग कळेल तुम्हाला किती परखड आहे. तर ह्याला म्हणतात कलियुग. पण कोणतंही युग येवो, याला पर्याय नाही. कशाला? गुरुसेवेला पर्याय नाही. तुम्हाला ज्ञान प्राप्त करायचं ना, तर गुरूंची सेवा केली पाहिजे. गुरुची सेवा करण्यामध्ये सुद्धा हल्ली दिखावा फार आहे. मला एक जण भेटले मध्यंतरी, आणि त्यांनी मला सांगितलं की गुरुवर्य महाराज माझ्याशी तासनतास बोलत असत, असं त्यांनी मला सांगितलं. बोलत असतील. नंतर ते मला काय म्हणले, तुमच्यापेक्षा सुद्धा माझी त्यांची संगती जास्त झाली. म्हणलं आता हे खोट आहे. दिखावाच फार. माणूस मोठा झाला ना की मग गोष्टी तयार व्हायला लागतात. एकदा एका माणसाला पोलिसांनी पकडलं रस्त्यात. तो म्हणला मी इथल्या कमिशनरला ओळखतो. त्याने दिला सोडून. तर मागं बसलेला त्याचा मित्र म्हणला तू कमिशनरला कसं काय ओळखतो? तो म्हणला सगळ्यांना माहितीये, पेपरला छापून आलो होतो इथं कमिशनर कोण आहे ते. कमिशनर मला नाही ओळखत, मी त्याला ओळखतो म्हणलं ना त्याला. असं आहे सगळं, भानगड अशी आहे. तर सांगण्याचं तात्पर्य आहे, गुरुभजनाने मोक्षप्राप्ती होते, गुरुभक्तीने मोक्षप्राप्ती होते. कारण गुरुभक्ती हे मोक्षरूपी फलाचं बीज आहे. गुरुभक्ती केली असता मोक्षप्राप्ती निश्चित होते. कारण त्या गुरुभक्तीचं बीज ज्या क्षेत्रामध्ये पेरलं जातं त्या क्षेत्राचं नाव आहे हृदय. ते ज्या छिद्रातून पेरलं जातं त्याचं नाव आहे कान.
पेरलं जाणारं बीज त्याचं नाव आहे महावाक्य. आणि त्या हृदयामध्ये ज्याला माऊलींचा आवडता शब्द आहे सुक्षेत्री बीज घातले. ते सुक्षेत्र म्हणजे काय? मलविक्षेप रहित हृदय, चित्त. तर मलविक्षेप रहित असलेल्या हृदयामध्ये गुरुभक्ती केल्यामुळे पेरलेल्या महावाक्यरूपी बीजाला आणि त्या बीजाचा विस्तार होतो. ते विस्तार बहुप्रगटे आत्मबोधाचा असा आहे. आणि शांतीचा अंकुर फुटे आणि विस्तार बहुप्रगटे आत्मबोधाचा. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहुप्रगटे आत्मबोधाचा. त्या ज्ञानाची हृदयामध्ये प्राणप्रतिष्ठा होते. प्राणप्रतिष्ठा या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्या मूर्तीला आपण ठेवलेलं आहे त्या मूर्तीमध्ये त्या देवतेचं आवाहन. आता हृदयामध्ये कुठल्या देवतेचं आवाहन करणार? कुठली देवता आहे? ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. तो आत्मदेव तिथे राहतो आणि त्या आत्मदेवाची त्या हृदयामध्ये प्राणप्रतिष्ठा झाली, ज्ञानाची प्रतिष्ठा झाली की मग शांतीचा अंकुर फुटे. शांतीचा अंकुर फुटतो. न्यायशास्त्रामध्ये कार्य आणि कारणाचा विचार करत असताना बीज आणि अंकुर याच्यात कार्यकारण भाव सांगितलेला नाही. तर बीजातलं तेल आणि अंकुरातला रस याच्यात कार्यकारण भाव आहे. त्याप्रमाणे त्या शांतीच्या अंकुरामधल्या रसाचं कारण त्या हृदयामध्ये प्रतिष्ठित केलेल्या ज्ञानामध्ये असणारं तैलत्व आहे. त्या ज्ञानामध्ये असणारं तैलत्व म्हणजेच गुरुभक्ती आहे. गुरुभक्तीच्या शक्तीने शक्तिमान, म्हणजे ज्याला आपण शुद्ध मराठीमध्ये फ्युएल म्हणतो, इंधन. ते इंधन कशाचं आहे? तर ते इंधन गुरुभक्तीच आहे. आता कोणी प्रश्न विचारेल, भगवत भक्तीने मोक्ष होत नाही का मग? किंवा अजून कशाने होत नाही का? होईल की, पण गुरुभक्तीने होतो, होतोच. आता विषय जो चाललाय तेवढंच सांगायचं. उदाहरणार्थ, तुम्हाला जायचं इथून पंढरपूरला आणि मी तुम्हाला सांगितलं इथून पुण्याला जा, तिथून सासवड, जेजुरी, फलटण, तरडगाव, नातेपुते असं जा. मग एखाद्याने मला विचारलं की नाही नाही मला तसं जायचं नाही, मला जायचं इंदापूरवरून. इंदापूरहून जात नाही का? जा. तू मला विचारलंस तर तुझ्या योग्यतेने मला जो योग्य वाटला मी मार्ग सांगितला. जर तुला तो नाही पटला तर विचारू नको. तसं माऊलींना ज्यांनी विचारलं त्यांना उद्देशून माऊली सांगतात की तुम्हाला जर मोक्षाची इच्छा असेल तर गुरूंची भक्ती करा. आणि गुरुभक्तीने हृदयामध्ये जर एकदा ज्ञानाची प्राणप्रतिष्ठा झाली की मग शांतीचा अंकुर फुटे आणि मग विस्तार बहुप्रगट. तो विस्तार वाढतच जातो, वाढतच जातो. जलपर्णी आहे. ती जलपर्णी ती इंग्लंडची राणी आली होती भारतात, तर तिला भेट द्यायला ब्राझीलवरून आणलं होतं एकाने. ती जलपर्णी एकच रूप. मग ते भारतामध्ये मिळालेली भेटवस्तू म्हणजे इंग्रज लोकांच्या दृष्टीने काय, काही किंमतच नाही त्याला. तिने दिला असेल फेकून. ते एक रूप जे फेकून दिलं त्याची एवढी जलपर्णी झाली आज. म्हणजे इथलं जे चांगलं होतं ते घेऊन गेले, इथली संपत्ती घेऊन गेले, इथलं सोनं घेऊन गेले, इथलं ज्ञान घेऊन गेले, इथल्या वेगवेगळ्या वस्तू घेऊन गेले आणि जे जे त्यांच्याकडं घाण होतं ते सगळं इथं आणून टाकलं. त्यांची घाणेरडी संस्कृती आणून टाकली, त्यांची घाणेरडी भाषा आणून टाकली, त्यांचे घाणेरडे संस्कार, घाणेरडे कपडे सगळं आणून टाकलं आणि आपल्या रक्तात भिनले इंग्रज. म्हणजे इंग्रजी बोलणारा बुद्धिमान आहे असं आजही समजलं जातं. दुर्दैव आहे, दुर्दैव आहे. मी कालच तुम्हाला सांगितलं इंग्रजी दरिद्री भाषा आहे, तिचा काय अभिमान धारण करायचा. मी तुम्हाला एक किती तासाभरात मराठीतले संस्कृत तर सोडाच, मराठीतले 200 शब्द असे काढून देईन की ज्याला इंग्रजीत पर्यायी शब्द नाही. इंग्रजीत पर्यायच नाही त्याला, कारण त्यांच्या संस्कृतीतच नाही ते.
पर्याय कुठून देतील? आणि त्यांच्या संस्कृतीतल्या सगळ्या शब्दांना आपल्याकडे 100 पर्यायी शब्द आहेत. कारण ते आपल्याकडे क्षुल्लक आहे. त्यांचं भारी 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 म्हणतात ते आपल्याकडे क्षुल्लक आहे. कारण आपल्याकडे समाजाची रचना ज्ञानाधिष्ठित आहे. आणि त्या ज्ञानाधिष्ठित समाजाच्या मुळाशी गुरुसेवा आहे. तो मॅकॉले नावाचा जो माणूस, त्यांनी आपली शिक्षण पद्धती तयार केली. त्यांनी 1854 साली भारतामध्ये सगळीकडे फिरून एक अहवाल दिला होता इंग्लंडच्या संसदेत. तो छापून प्रसिद्ध आहे. तुम्ही इंटरनेटवर आंतरजालावर शोधा, तुम्हाला मिळेल तो. त्यात तो असं लिहितो की भारताची खरी शक्ती तिथल्या गुरु शिष्य परंपरेत आहे. जर भारतावर राज्य करायचं तर ही गुरु शिष्य परंपरा संपवा. आणि ज्यावेळी त्यांनी हा सगळा अहवाल लिहिला तेव्हा भारतामध्ये जवळजवळ 1.5 लाख गुरुकुलं होती. 1.5 लाख. आणि जेव्हा इंग्रजांनी हा देश सोडला तेव्हा काही हजार राहिली होती. आता काहीशे सुद्धा नाहीत. म्हणजे इंग्रजांनी भारत सोडला तरी त्यांनी सुरू केलेलं कार्य आपण जोमानी करतो. आपली शिक्षण पद्धती संपवायची, गुरु शिष्य परंपरा संपवायची, हे आपण करतो. आता त्यांना करायची गरज नाही. आणि कसं आहे, आपल्याला फार मोठा शाप आहे भारतावर. जेवढी वर्ष झाली कोणीही राज्य करू शकलं नसतं कधीच, ना मुसलमान ना इंग्रज. पण त्यांनी राज्य केलं कारण आपले फितूर झाले. फितुरीचा शाप आहे फार मोठा. स्वार्थ इतका वाढतो की आपलं नुकसान झालं तरी चालेल. मग ते मराठीत म्हण परखडे फार. मी अर्धीच सांगतो तुम्हाला, पुढची तुम्ही समजून घ्या. ती म्हण अशी की नवरा मेला तरी चालेल, ही प्रवृत्ती आहे. आणि त्यामुळे आपलं नुकसान होतं, लक्षात ठेवा. म्हणजे ह्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? अधिकार संपन्न व्हा, अधिकार संपन्न गुरूंना शरण जा, त्यांची सेवा करा, त्यांच्या उपदेशाचं श्रवण करा आणि त्यांनी केलेल्या उपदेशाचं बीज आपल्या हृदयामध्ये प्रतिष्ठित करा. त्याचा परिणाम कृतकार्य होईजे, कृतकृत्य व्हाल. आणि जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. संतोषती म्हणजे त्यांना आनंद होतो असं नाही. संतोषती म्हणजे विकसित होतात. शाखा विकसित होते, फूल विकसित होतं, फल विकसित होतं. त्या विकास होणे याचा जो अर्थ आहे ना, माऊलींनी वापरला विश्व विकासित मुद्रा असा आलाय. तो विकास या शब्दाचा अर्थ होतो अंतर्बाह्य वृद्धिंगत होणं म्हणजे विकास. सूर्य विकासिनी कमळ, विकास होतो, विकास होतो म्हणजे फुलतं. त्याप्रमाणे शाखा पल्लव विकासाला प्राप्त होतात, विकसित होतात. हे फल कशाच आहे तर जाणतेने गुरु भजिजे. पुढे काय? शाखा पल्लव संतोषती का तीर्थे जये त्रिभुवने ना. पुढे का तीर्थे जिये त्रिभुवनी, जे घडती ते घडती समुद्र अवगाहनी, ना तरी अमृत रसास्वादनी रस सकळ. हा दृष्टांत देतात माऊली. समुद्र स्नानाचा दृष्टांत आहे. अवगाहन शब्दाचा अर्थ होतो स्नान. आम्ही आता गेलो होतो भगवान श्री रामेश्वराच्या दर्शनाला. मंदिराच्या समोर समुद्र आहे. मग त्या समुद्रामध्ये गुरुवर्य महाराजांना समुद्र स्नानाची फार आवड. म्हणजे मी जी गोष्ट सांगतो ही फार जुनी. तेव्हा गुरुवर्य महाराज मुंबईला गेले तरी समुद्र स्नान करायचे. आता तिथं बघा स्नान करायची परिस्थिती आहे का? गटार झालं, गटार. नद्या प्राणवाहिनी आहेत त्या गावांच्या, त्या नद्यांची सुद्धा गटार झाली. इंद्रायणी मातेच्या पाण्याला वास येतो, वास. म्हणजे खरोखरीच जर कोणाला त्याबद्दल काही वाटत असेल ना, तर एक 100-200 लोकांनी जीव जाईपर्यंत उपोषणाला बसलं पाहिजे. आमरण उपोषण.
या इंद्रायणी मातेची स्वच्छता करा. मी बसलो नाही, कारण माझं अजून धाडसच होईना. मेलो तर काय करू? अजून ती जगायची इच्छा उर्मी राहते ना. आणि आमरण उपोषणाला बसतो म्हणलं ते हळूच चादरीतून काहीतरी खाऊन उपोषण नाही करायचं आपल्याला. खरोखर मरेपर्यंत करायचं ना. मग तेवढं निश्चय होईपर्यंत थांबलोय मी. जर झाला तर बसीनच मी, पण नाही जर झाला, तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही बसा. मी येतो भेट द्यायला तुम्हाला. भाषण करतो तिथे, काय अडचण नाही. पण खरीच वस्तुस्थिती अशी की ती प्राणवाहिनी आहे. इंद्रायणी मातेचं पाणी संपूर्ण वारकरी संप्रदाय तीर्थ म्हणून प्राशन करतो. तुम्हाला एक गंमत सांगतो. गंमत म्हणजे नियम. कधीही तीर्थामध्ये स्नान करताना साबण लावू नये असा नियम आहे. नियम फार बारीक बारीक आहेत. एक नियम असा आहे की एकादशीला जर ढेकर आला तर एकादशी मोडते. ढेकर आली तरी खातातच खिचडी अजून. म्हणजे त्या दिवशी खरं तर काहीच खाऊ नये, फळ पण खाऊ नये, पाणी पण पिऊ नये. पण एखाद्याला काही त्रास होतो, सहन होत नाही, तर थोडं खावं ना. तसं नाही, एकादशी आणि तिप्पट खाशी अशी म्हण पडली त्याच्यावर. तसं तीर्थामध्ये स्नान करताना साबण लावू नये. तुम्ही जाऊन बघा, तीर्थावर लोक स्नान करायला जाताना साबण नेतात आणि बरोबर एक दगड नेतात, पुन्हा घासत बसतात. घरी घास ना तुझ्या. हे काय जागा आहे का घासायची? इथं स्नान करायचं कशा करता? असं आहे, ह्या तीर्थाला फक्त तीर्थत्व म्हणजे बाह्य दृष्टीने नाही, लक्षात ठेवा. ह्या तीर्थाला अनुतापाची योग्यता आहे, लक्षात ठेवा. म्हणजे एखाद्याच्या चित्तामध्ये आपण केलेल्या पापाबद्दल अनुतापाची भावना निर्माण होऊन या तीर्थामध्ये जर तो स्नान करेल तर तो पापमुक्त होतो. इतकं सामर्थ्य त्या तीर्थात आहे. हा ते वेगळंच तीर्थ आहे पुन्हा. अनुताप तीर्थ नावाचं तीर्थच वेगळे पुन्हा. पण या तीर्थाला ती योग्यता आहे की या तीर्थात जर एखादा अनुताप सहित पश्चाताप सहित स्नान करेल तर तो पाप मुक्त होतो. आता तुम्ही शॅम्पू लावून, साबण लावून, दगडाने घासून जर तिथं आंघोळ करत बसले तर कसं काय तुम्ही त्याच्यातून सुटायचे? तर या तीर्थस्नानामध्ये, वेगवेगळ्या तीर्थामध्ये स्नान केल्याने वेगवेगळी फलं सांगितली. जसं की गंगेच्या स्नानाचं फल वेगळं, यमुना मातेच्या स्नानाचं वेगळं, सरस्वती मातेच्या स्नानाचं वेगळं, प्रत्येक अलकनंदेच्या स्नानाचं वेगळं. पण समुद्र स्नानाचं फल असं आहे की सकल तीर्थामध्ये स्नान केल्याचं फल समुद्र स्नानामध्ये मिळतं. त्याचं कारण काय? त्याचं कारण आकाशात पतितम तोयम गच्छती सागरम. पुढचं आत्ता सांगायचंच नाहीये, आता एवढंच सांगायचं. गंगा माता असू द्या, यमुना माता असू द्या, सरस्वती माता असू द्या, इंद्रायणी माता असू द्या, चंद्रभागा माता असू द्या, या सर्व माता शेवटी जाऊन मिळतात कुठे? समुद्राला. म्हणून त्या समुद्रामध्ये ही सगळी तीर्थ येत असल्यामुळे तुम्हाला एक प्रसंग सांगतो. माऊलींच्या समाधीच्या प्रसंगी सगळी तीर्थ इथे आली आळंदीत, आणि माऊलींच्या समाधीच्या प्रसंगात सगळी तीर्थ उपस्थित आहेत व्यक्ती स्वरूपात. माऊली जेव्हा काशीला गेले तेव्हा गंगा मातेनी स्वतः त्यांचं स्वागत केलं बाहेर येऊन. पंडितराज जगन्नाथांनी गंगा लहरी नावाचा ग्रंथ लिहिला आहे, अतिशय सुंदर आहे. म्हणजे अत्यंत भावविभोर स्वरूपाचा ग्रंथ आहे, छोटा आहे.
53 श्लोकांचा आहे, 54 श्लोकांचा, लहान. पण त्याची कथा जर तुम्हाला सांगितली, कथा लोकांना आवडतात फार. थोडक्यात सांगतो मी विस्तार, मला ते माझा पिंड नाही गोष्ट सांगण्याचा. त्यांनी गंगा मातेच्या काठावर बसून श्लोक म्हणायला सुरुवात केली. आणि ते जिथं बसले होते ती जागा उंचावर होती, गंगा माता खालून वाहत होती. आणि त्यांच्या एकेका श्लोकाला गंगा माता एक एक पायरी चढली वर, आणि शेवटच्या श्लोकाला त्यांना पोटात घेतलं गंगा मातेने. म्हणजे गंगा मातेचं सामर्थ्य एवढं आहे की तिची उपासना करणारा मुक्त होतो. कालच आमचा विषय झाला, लोक मरायला काशीत जातात. लोक विचारतात ना, इथं काय मरायला आला का तू? तर काशीत खरंच मरायला जातात, कारण काशीमध्ये जर मेला तर मुक्त होतो. पण काशीमध्ये जी लोक ज्ञानरहित अवस्थेत मरतात ते मुक्त होत नाही. मग त्यांना ज्ञान होण्याची शक्यता कशी काय? तर पहिली गोष्ट अशी की मोक्ष प्राप्तीच्या इच्छेने काशीत गेलं पाहिजे. काशीत व्यवसाय करायला गेला, काशीत अजून काय करायला गेला तर त्याला मोक्ष होत नाही. जो काशीला मोक्षासाठी गेला तो मरण्याच्या पूर्वी जर त्याला ज्ञान झालेलं नसेल तर भगवान महादेव स्वतः त्याच्या कानामध्ये मंत्र सांगतात आणि त्याला मुक्त करतात. सगळ्यांना नाही सांगत, जो त्या इच्छेने गेला तो. तसं या सगळ्या तीर्थांचा राजा, तीर्थराज जर कुणी असेल तर समुद्र आहे. म्हणून सगळ्या तीर्थांना स्नान केल्याचं पुण्य समुद्र स्नानामध्ये आहे. आणि माऊली काय लिहितात, का तीर्थे जिये त्रिभुवनी, तीनही भुवनामधली तीर्थ तिथे येतात शेवटी. म्हणून तिथे स्नान केल्यानंतर सर्व तीर्थांच्या स्नानाचं पुण्य मनुष्याला प्राप्त होतं. किंवा ना तरी अमृत रसास्वादनी रस सकळ. रसविचार दोन प्रकाराचा आहे, एक नवरस विचार आहे आणि एक खाण्याच्या रसाचा विचार. तर जो नवरस विचार आहे त्यामध्ये शांत रसाला प्राप्त होणं हे ध्येय आहे. आणि या रसविचारामध्ये या सर्व रसांचा राजा म्हणजे अमृत आहे. अमृताची प्राप्ती झाली असता सर्व रसांची प्राप्ती होते. तुम्हाला एक योगाभ्यासामधलं तत्व सांगतो. योगाभ्यासामधलं म्हणजे हठयोगामधलं. हठयोगामध्ये आपल्या ब्रह्मरंध्राजवळ अमृतकुंभ आहे, त्याला मुक्त केलं जातं. आणि त्या अमृताची प्राप्ती झाली की त्या मनुष्याला तहान भूक कधीही लागत नाही, कधीच लागत नाही. कितीही वर्ष तो तसाच बसू शकतो. म्हणून हे जे हठयोगी तपश्चर्या करतात त्यांचा तो अमृतकुंभ मोकळा झालेला असतो आणि त्यातून अमृताचा बिंदू पडतो. तो बिंदू पडला मग त्याला ते कुंडलिनी जागृतीचा विषय माऊलींनी लिहिलाय सगळा. आता हल्ली तर काय आहे, पत्राद्वारे कुंडलिनी जागृत करतात. कसं करतात माहित नाही मला. पत्राद्वारा शक्तिपात, 1000 लोकांना एकदम शक्तिपात, 1000 लोकांना एकदम मोक्ष. एक तर त्या बसमध्ये जाहिरात लावलेली होती गाडीत, ब्रह्मज्ञान चाहिए हमारे यहाँ आओ, असं लिहिलं. म्हणजे आमच्याकडे आलात की ब्रह्मज्ञान. असं कसं होईल? मग तुमचा अधिकार असो नसो काही असो, तुम्ही आमच्याकडे आले की मुक्त. असं नाही होत. अधिकाराशिवाय मोक्ष होत नाही. म्हणून माऊली सांगतात, ना तरी अमृत रसास्वादनी रस सकळ. वाजले किती हो? 5:30. असं आहे, माझ्याकडे घड्याळ आहे पण मी घालत नाही. त्याचं कारण मला गुरुवर्य महाराजांनी एक नियम सांगितला आहे की ज्या दिवशी तू वेळ पाळायला शिकशील त्या दिवशी घाल. मला अजून वेळ पाळायला जमत नाही. मी पाळतो पण ती काटेकोरपणे पाळली जात नाही. आपली ढोबळ इकडं तिकडं होतं म्हणून घालत नाही. आणि ज्या दिवशी घालीन त्या दिवशी बाकीच्यांची खैर राहणार नाही ना, म्हणून मी घालत नाही. मग उगीच नवीन वादाला फोडणी कशाला. माझ्या हातात घड्याळच नाही म्हटलं, आपणही सुटलो तोही सोडला. तात्या महाराज मिलिटरीत होते, वॉर सर्व्हिसेसमध्ये.
आणि ते फार शिस्तीचे. तर त्यांनी सांगितलंय की जिथे आपलं काम आहे तिथे आपण ज्या वेळी पोहोचणं अपेक्षित आहे त्याच्या आधी 5 मिनिट पोहोचलं पाहिजे असं सांगायचं. आणि गुरुवरे महाराजांचं तसं होतं की कुठेही जर एकदा वेळ दिली तर त्या वेळेच्या आधी 5 मिनिट पोचायचं. आता मी गुरुवरे महाराजांना महाराष्ट्रातले रस्ते पाठ सगळे. एकदा आम्ही गेवराईला गेलो, त्या देवडीला. उत्तम व देवडीकर तिथे राहायचे. हरिश्चंद्रगड त्यांचा मठ, तिथे गुरुवरे महाराजांचं कीर्तन होतं आणि मुक्कामाला आम्ही गेलो त्यांच्याकडे. मग तिथून रात्री निघालो. मग एक दिवस पूर्ण थांबलो, रात्री कीर्तन केलं, निघालो. तर कीर्तनाची वेळ तिकडं 9 ते 11. मग 11 वाजता कीर्तन संपलं. दर्शन घ्यायला सगळी लोक यायची. ते सगळं संपून निघायला वाजला 1. आणि आम्ही तिथून बाहेर पडून मुख्य रस्त्याला येईपर्यंत झाले जवळजवळ 2, 2:15. तर गुरुवरे महाराज झोपले होते. अचानक एका चौकात उठले आणि उठून असं फक्त पाहिलं तर म्हणले, बाळ रस्ता चुकला आपला. एका क्षणात सांगितलं. इथून मागे चल म्हणले. तिथं मागच्या चौकातून उजवीकडे गेलं पाहिजे, आपण डावीकडे आलो. तिथून मागे गेलो, पुन्हा उजवीकडे गेलो, बरोबर गेलो. इतके रस्ते पाठ की अगदी झोपेतून जरी उठलं तरी रस्ता रात्री पण सांगायचा की हा चुकला, हा बरोबर, असं इतकं पाठ होतं. तर महाराजांनाही माहिती होतं की समजा आपला आता परभणीला कार्यक्रम आहे, तर परभणीला इथून किती वेळ लागतो, रहदारी असली तर किती वेळ लागतो, रस्ता कसा आहे, सगळं पाठ. समजा परभणीमध्ये 7 वाजता कीर्तन आहे, तर कीर्तनाच्या जागेवर 6:45 वाजता पोहोचलं पाहिजे. इतकं कटाक्षाने वेळ पाळत असत आणि पाळलीच पाहिजे वेळ. एक जण मला म्हणला, वेळ पाळायला काय कुत्रा आहे का? म्हणला, कुत्रा पाळा ठीक आहे, वेळ कशी पाळा? तसं पाळा नाही म्हणलं. वेळ पाळा म्हणजे वेळेत पोहोचा, वेळेमध्ये काम करा. तर मला ती वेळ पाळायला जमत नाही अजून, म्हणून मी घालत नाही. म्हणून तुम्हाला विचारतो अधूनमधून किती वाजले. सगळ्याचे 12 वाजायची वेळ झाली. आपण विचारत बसतोय किती वाजले किती वाजले. परमार्थाचे 12 वाजायला लागले सगळे. दिशाहीन परमार्थाला फलच नाही. मग मी जप करतो, कुणी मंत्र दिला तुला? तो म्हणतो नाही मी मनानेच करतो. मग काय होईल त्याचं? काय होत नाही. किती जप कर, काय होत नाही तुझं बाळ. कुणीतरी तो दिला पाहिजे. मला गुरुच नाही सांगणारे, मी अभिमानाने सांगणारे पाहिले. मला गुरुच नाही आणि मला त्याचा अभिमान आहे म्हणतो पुन्हा तो. मला कोणी गुरुच नाही. असू द्या, पण तू मुक्त नाही होणार बेट्या. जन्म मरणाच्या फेऱ्यात राहा की. तुझ्यासारखे कुत्रे मांजरा सगळेच आहेत की, जन्माला येतात मरतात. काय त्याला कोणाला कौतुक आहे? तीर्थस्वरूप मालकांनी वर्तमानपत्रात एका गृहस्थांचा लेख आला, त्याला उत्तर पाठवलं की हे जे असं बोलतात असंप्रदायिक, त्याचं कारण त्यांना संप्रदायाचं शिक्षणच नाही. ते फार मोठ्या कुळात जन्माला आले, फार मोठा त्यांना वारसा लाभला, पण त्यांना संप्रदायाचं ज्ञान नाही म्हणून ते असं लिहितात. असं त्यांना पत्र दिलं. तर त्यांनी उत्तर दिलं की मी संप्रदायपूर्वक शिकलो नाही याचा मला अभिमान आहे. असं त्यांनी उत्तर लिहिलंय आणि ते छापून आलंय. म्हणजे शास्त्राचा नियम सांगतो तुम्हाला, सर्व शास्त्रविद अपि असंप्रदायविद मूर्खवत उपेक्षणीय. सगळ्या शास्त्राचं जरी ज्ञान असलं, संप्रदायपूर्वक शिकलेला नसला तर त्याला मूर्ख म्हणून सोडून दिलं पाहिजे. फार लक्ष द्यायचं नाही. कारण ज्याला संप्रदायपूर्वक ज्ञान नसतं ना, तो कशाचा काही अर्थ लावतो. शब्दाला शब्द आला की तो जोडून टाकतो. तो एक जण होता, मेला तो आता. ते भाष्यकारा ते वाट पुसतू म्हणताना वाट पुसतू करायचा. असा असं थोडी आहे ते बेळ्या. ते संप्रदाय नाही ना, गुरु नाही कोणी. भाषा शिकला आणि ह्याच्यात ना जास्तीत जास्त मूर्ख लोक विद्यापीठीय पातळीवर तयार होतात. आधुनिक शिक्षण ज्याला म्हणतात, ते आधुनिक शिक्षण मूर्ख तयार करतं. ज्याला शब्दाच्या पलीकडे जाता येत नाही, भावनेपर्यंत जाता येत नाही. तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो, संत वाङ्मयाचा उचित अर्थ कळायचा असेल तर संप्रदायपूर्वकच शिक्षण झालं पाहिजे. त्याचा परिणाम हा आहे की संप्रदायामध्ये तुमच्या बुद्धिमत्तेपेक्षा, व्याकरणापेक्षा, शब्दाच्या चिरफाड करण्यापेक्षा तुमच्या श्रद्धेला आणि भावनेला महत्त्व आहे.
आणि त्याचा परिणाम तुम्ही ज्या संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करता त्या संतांच्या हृदयाला भिडू शकता, त्यांच्या भावनेशी सांगड घालू शकता आणि तुम्हाला त्याचा योग्य अर्थ कळू शकतो. असं आहे, आपल्या भाषेमध्ये एकेका शब्दाचे 100 अर्थ होतात आणि 100 अर्थांकरता एक शब्द येतो. म्हणजे एका अर्थाला सांगणारे 100 शब्द आणि एका शब्दाचे 100 अर्थ, असं आपल्याच परंपरेत आहे, बाहेर कुठेही नाही जगात. डेक्कन कॉलेज म्हणून इथे, तिथे तुम्ही जा कधी, तिथे शब्दकोशाचा एक प्रकल्प चालतो. तो 1973 पासून चालू आहे माझ्या माहितीनुसार. आणि आतापर्यंत फक्त ही पर्यंत गेलीत. ही म्हणजे काय, तर जेव्हा कोश परदेशात, म्हणजे कोणत्याही परदेशात जिथे इंग्रजी, आता तुम्ही फ्रान्समध्ये जा, तुम्हाला इंग्रजीचा जर फार अगदी मला इंग्रजी येतं वाटत असेल तर फ्रान्समध्ये जा, बोलतच नाहीत इंग्रजीत, ते फ्रेंचमध्येच बोलतात. ते म्हणतात तुम्ही इंग्रजांचे गुलाम आहात म्हणून तुम्ही इंग्रजी बोलता, आम्ही इंग्रजांचे गुलाम कधीच नव्हतो, आम्ही बोलणार नाही, नाही बोलत. तमिळनाडूत जा तुम्ही, बोला बरं हिंदी, बघतच नाहीत तुमच्याकडं. तुम्ही इंग्रजीत बोला ते इंग्रजीत बोलतील, तमिळमध्ये बोला बोलतील, हिंदीत नाही बोलणार. सगळ्यात अभिमान शून्य लोक आपल्याकडे आहेत. काय दुर्दैव बघा, सगळ्यात मोठी संत परंपरा आपल्याकडे, सगळ्यात मोठं स्वाभिमान बाळगावा अशा गोष्टी आपल्याकडे, आणि सगळ्यात स्वाभिमान शून्य आपणच. गुरुवर्य महाराज सांगतात नेहमी की माऊलींचा अवतार जर कोणत्याही देशात झाला असता बाहेर, तर ज्ञानेश्वरी सोन्यावर लिहिली असती, सोन्यावरच लिहिली असती. रशियामध्ये दुसऱ्या महायुद्धात ती भिंत, एक भिंत, युद्धातली भिंत आहे, आणि ते गोळीबार झाला, गोळाफेक काय तोफा मारल्या, आणि त्या भिंतीला भोकं पडली, कुठं ती भिंत भग्न झाली, तर त्या भिंतीच्या आजूबाजूला 10-15 एकराची जागा घेऊन त्या भिंतीला सजवून हिरवळ लावून ती जतन करून ठेवली. माऊलींनी चालवलेली भिंत आहे, लोक माती काढून नेतात येड्यासारखी, शेवटी त्याला आवरण घालावं लागलं वरून. म्हणजे इतिहास ही जी गोष्ट आहे ना, त्याचं आपल्याला जतन करता नाहीये. एकदा आता ब्रह्मलीन झाले बाबासाहेब पुरंदरे, त्यांना अशी माहिती कळाली की एका माणसाकडे शिवरायांच्या काळातली तलवार आहे, आणि ते ठिकाण त्यांच्या राहत्या घरापासून 300 किलोमीटर होतं. तर यांना कळाल्याबरोबर हे निघाले सायकलवर आणि गेले 300 किलोमीटर. आणि ही गोष्ट त्यांनी स्वतः सांगितली, लक्षात घ्या. ते म्हणले मी तिथपर्यंत गेल्यावर त्यांना विचारलं, तिथे बाहेर मुलं खेळत होती, तर त्यातल्या एका मुलाच्या हातात असलेल्या बाहुलीच्या गळ्यात एक हार होता. तर त्यांनी तो हार हातात घेतला आणि ते म्हणले हा हार मला तुम्ही केवढ्याला द्याल? ते म्हणले पोरांच्या खेळण्यातला घेऊन जा. तसं नाही म्हणले, मला विकत घ्यायचा. म्हणले तसं नाही, काय तुम्हाला द्यायचं द्या. नाही म्हणले तुम्ही किंमत सांगा, काय द्यायचे द्यावं म्हणले. ते म्हणले मी ह्याचे तुम्हाला 10,000 रुपये देईन. आणि ही गोष्ट 1945-46 सालातली, भारत स्वतंत्र झाला तेव्हाची, 47 मधली. मग 10,000 रुपये म्हणल्यावर तो चमकला एकदम, एवढे पैसे. तो म्हणला हा जो हार आहे ना, या हारामध्ये 9ही रत्न आहेत, 9ही रत्न आहेत. रत्न कशाला म्हणतात, ती स्वयंप्रकाश असतात. 9 रत्न असलेला हार घरामधल्या बाहुलीच्या गाड्यात. मग त्याला विचारला हा हार कधीचा आहे? तो म्हणला वंश परंपरागत आहे. मग वंश परंपरागत आहे याचा परिणाम काय आहे? किंमत नाही त्याची, हाच परिणाम. मग त्यांनी विचारलं तुमच्याकडे तलवार आहे म्हणून कळलं मला. नाही म्हणले होती. मग आता कुट्टी केली म्हणले त्याची. कडब्याची कुट्टी करण्याकरता असं पातं लावतात बघा, एक असं पातं लावतात आणि त्याच्यावर असं एक हात लावतात, आणि त्या पात्याच्या आणि त्याच्यामधून गवत घातलं की असं तुकडे होत जातात त्याचे. तर ते असं जे पातं असतं खाली, त्याच्या जागेवरती तलवार लावली पठ्ठ्याने. मग त्यांनी जाऊन ती तलवार पाहिली, तर त्या तलवारीला 2 चौकोनी छिद्र होती.
तर तेव्हा असं करत असत की एका तलवारीने 100 शिरं छाटली की त्याला एक चौकोनी छिद्र करायचं. म्हणजे या तलवारीने युद्धामध्ये 200 शिरं छाटलेली होती. मग तिचं ऐतिहासिक महत्व किती आहे आणि आपण करतो काय त्याची कुट्टी. म्हणजे इतिहासाचा अभिमान ही गोष्टच नाही आपल्याकडे. आपल्या मातापित्यांविषयी, आपल्या पूर्वजांविषयी, आपल्या, आता तुम्ही बघा अलीकडच्या काळात तर सगळं कठीणच झालंय, बोलूच नाही काही. मग कुटुंब राहिलं नाही, संस्कृती राहिली नाही, घरात स्वयंपाकघर नाही, त्याला काय म्हणतात, पॅन्ट्री असते, पॅन्ट्री, किचन नाही, पॅन्ट्री. आता एक कॉफी मशीन आणि एक इलेक्ट्रिक तवा, किचन संपलं. तो किराणा आणि डबे आणि पिशव्या काय विशेष ठेवला नाही लोकांनी, कारण घरी कोणी नसतंच. सकाळी उठलं की नोकरीला, आलं की झोपायचं, पुन्हा उठलं की नोकरीला, एवढंच आयुष्य आहे. माणूस म्हणून काही शिल्लकच नाहीये. यंत्र आणि मानव करता करता आता यंत्र मानव झाला आणि अजून काही दिवसांनी मानव यंत्र होणार आहे, अशी परिस्थिती आहे. गुरुवरे महाराज एक गोष्ट सांगतात. मुंबईचा एक माणूस, त्याला विचारलं तुझा मुलगा केवढा आहे, तर तो नेहमी असं दाखवायचा. असं कशामुळे? तर सोमवारी तो जेव्हा लवकर निघायचा तर मुलगा झोपलेला, यायचा उशिरा, मुलगा झोपलेला. रविवारी सुट्टी म्हणून हा उशिरा उठायचा, तर हा उठायच्या आधी मुलगा गेलेला. सोमवारी लवकर जायचं म्हणून रविवारी लवकर झोपायचं, हा झोपल्यावर मुलगा यायचा. परिणाम 5-10 वर्षात त्याला उभा कधी पाहिलाच नाही, कायम झोपलेलाच पाहिला. म्हणजे असं दाखवायचं, आता एवढा आहे, आता एवढा आहे, आता एवढा आहे. अशी परिस्थिती आहे. संस्कार नाही, संस्कृती नाही, भाषेचा अभ्यास नाही, अभिमान नाही. अहो, ज्ञानेश्वरीची नुसती पारायण करा तुम्ही तरी मुक्त व्हाल. पारायण करू नका, पारायण करण्याला नमस्कार करा तरी मुक्त व्हाल. गुरुवारे महाराज सांगतात, ज्ञानेश्वरी कंठस्थ करणारा, ज्ञानेश्वरीच्या अर्थाचा विचार करणारा मुक्त होतोच. ज्ञानेश्वरीचं पारायण करणारा मुक्त होतोच. ज्ञानेश्वरी पारायण करणाऱ्याबरोबर ज्ञानेश्वरीवर बोट फिरवणारा मुक्त होतोच. ज्ञानेश्वरी ऐकणारा मुक्त होतोच. ज्ञानेश्वरीचं पारायण करणाऱ्याला प्रदक्षिणा घालणाराही मुक्त होतो. एवढं सामर्थ्य आहे, त्याचा किती अभिमान बाळगला पाहिजे आपण. माऊलींनी सांगितल्याप्रमाणे मनुष्य नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. पुढे काय लिहिले, 1000 तरी, 100 तरी, 10 तरी, 2 तरी, 1 तरी ओवी अनुभवावी. गुरुवारे महाराज विनोबा भावेंना भेटायला गेले. त्यांनी विचारलं की 1 तरी म्हणजे कोणती? तर गुरुवारे महाराजांनी सांगितलं, 1 म्हणजे पहिली, क्रमांक 1ची तरी अनुभवावी. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. पहिल्या ओवीमध्ये ब्रह्मसूत्राच्या चतुश्रुतीचा अंतर्भाव आहे. 4ही सूत्र एका ओवीत आहे. म्हणजे व्यास महर्षींना सुद्धा जे सांगण्याकरता 4 सूत्र खर्ची घालावी लागली, तेवढं माऊलींनी एका ओवीत सांगितलं. 3.5 चरणात. काय सामर्थ्य आहे बघा. माऊलींचा साहित्यिक म्हणून पहा किंवा रसनिष्पत्ती म्हणून पहा, कुठल्याही दृष्टीने पहा, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ परिपूर्ण आहे. ज्ञानेश्वरीपासून विवेक उत्पन्न होतो, ज्ञानेश्वरीपासून वैराग्य उत्पन्न होतं, ज्ञानेश्वरीपासून ज्ञान होतं, ज्ञानेश्वरीपासून ब्रह्मरूपता प्राप्त होते. आणि या सगळ्याचं बीज गुरुभक्तीत आहे. सगळ्याचं बीज तुम्ही करून बघा, एकदा माझ्या सांगण्याकरता करून बघा. आपली जी गुरुपरंपरा आहे, त्या गुरुपरंपरेला शरण जा आणि गुरुपरंपरेने केलेल्या उपदेशाप्रमाणे जीवनात आचरण सुरू करा. मोक्ष होणार म्हणजे होणार, होणारच, अपवादच नाही त्याला. आणि या जन्मात समजा मोक्ष व्हायच्या आधी मेलात, पुढच्या जन्मात होईल, पण होईल. एकदा तुमचा तो मार्ग सुरू झाला ना, मग तुम्ही पोहोचणार. योगभ्रष्ट असाच तर जन्माला येतो की तो मार्गक्रमण करता करता जीवनाची मर्यादा संपते, मरतो, जन्माला येतो, तिथून पुढे जातो. भगवंतानी, ते आता वेगळा विषय तो, भगवंतानी 2 प्रकार सांगितले योगभ्रष्टांचे.
एक सांगितला शुचीनाम श्रीमताम घे, दुसरा कुले भवती धीमताम, त्याच्या आधी काय अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम. म्हणजे एक प्रकार सांगितला शुचीनाम श्रीमताम आणि दुसरा सांगितला योगिनाम आणि धीमताम. त्यातला श्रेष्ठ कोण असं विचारलं अर्जुनाने. तर भगवंताने सांगितलं जो योगी पुरुषाच्या पोटी जन्म घेतो तो श्रेष्ठ आहे. कारण जो शुचीनाम श्रीमताम घे जन्माला येतो तो त्याला गुरुची भेट व्हावी लागते. पण जो योगिनाम कुले जन्माला येतो तो गुरुच्या पोटीच जन्माला येतो. म्हणजे जो शुचीनाम श्रीमताम घे जन्माला येतो तो जन्माला आल्यानंतर तपश्चर्या सुरू होते. जो योगी आणि धीमताम कुळामध्ये जन्माला येतो तो जन्माला येण्यापूर्वीच त्याची उपासना सुरू होते. गर्भावस्थेपासून उपासना, योग तिथून सुरू होतो त्याचा, वेदांत तिथून. म्हणजे मातेच्या गर्भापासूनच त्याचं श्रवण चालू होतं, मनन चालू होतं, निधिध्यासन असा तो पुढे जायला लागतो. म्हणून या मार्गाने तुम्ही याल, या मार्गावर श्रद्धा ठेवाल तर तुम्हाला मोक्ष निश्चित आहे. कसं? जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष. आणि त्यामुळे तैसा पुढत पुढती तोची म्या अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलषित मनोरुची पुरविता तो. मी माझ्या सद्गुरूंना नमस्कार करतो, वंदन करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. नमस्कार करण्यामागच्या 2-3 भूमिका आहेत. त्यातली एक भूमिका अशी आहे की स्वावधिक उत्कर्ष बोधानुकूल व्यापार हा नमस्कार हा, अशी एक भूमिका आहे की आपण ज्याला नमस्कार करतो त्याच्यापेक्षा आपण कनिष्ठ आहोत आणि आपण ज्याला नमस्कार करतो तो आपल्यापेक्षा फार श्रेष्ठ आहे. अशा भूमिकेतून केलेली क्रिया म्हणजे स्वावधिक उत्कर्ष, म्हणजे स्व अधिक, आपल्याहून अधिक, आणि आपला उत्कर्ष व्हावा म्हणून बोध अनुकूल व्यापार, म्हणजे ते कळावं यासाठी केलेली क्रिया. व्यापार म्हणजे क्रिया. म्हणजे न्यायशास्त्रामध्ये व्यापार हा शब्द क्रियावाचक आहे. म्हणून इथे व्यापार या शब्दाचा अर्थ क्रिया. आपल्यापेक्षा हा श्रेष्ठ आहे हे कळावं म्हणून नमस्कार केला जातो. म्हणून मी माझ्या गुरूंना नमस्कार करतो. आणि इथे मौलींनी वापरलेला शब्द आहे अभिवंदिला, अभिवादन. अभिवादन शब्दाला इंग्रजीमध्ये प्रतिशब्द आहे सॅल्यूट. अभिवादन या किंवा शेक हँड, कारण त्यांची पद्धतीच ती आहे. इथे अभिवंदन या शब्दाचा अर्थ आहे नतमस्तक होणे. आपलं मस्तक सद्गुरूंच्या चरणी समर्पित करणे, ठेवणे. मी मागे 2-3 वेळा त्याचा अर्थ सांगितला. आपण बँकेमध्ये पैसे ठेवतो म्हणजे बँकेच्या स्वाधीन करतो. तसं आपलं मस्तक आपल्या सद्गुरूंच्या स्वाधीन करणं म्हणजे अभिवादन. म्हणजे आपण विचारच करायचा नाही, निर्बुद्ध व्हायचं असं नाही. आपल्या बुद्धीला योग्य दिशा प्राप्त व्हावी याकरता सद्गुरूंचा अनुग्रह होण्यासाठी ती बुद्धी त्यांच्या चरणी समर्पित केली. का? जो अभिलषित मनोरुची पुरविता तो. आपल्याला अपेक्षित असणारं जे ज्ञान, आपल्याला अपेक्षित असणारं जे मोक्षाचं स्वरूप, ते प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य असं आहे. आपण भले शरण जाऊ कोणाला, पण आपली इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे पाहिजे ना. जर त्याला स्वतःलाच मोक्षाचं स्वरूप ज्ञात नाही तर आपल्याला मोक्ष काय देईल? पण माझे सद्गुरू असे आहेत की माझ्या मनामध्ये उत्पन्न झालेली मोक्षाची इच्छा ते सहजतेने पूर्ण करू शकतात याची मला शाश्वती आहे. आणि म्हणून मी माझ्या सद्गुरूंना नमस्कार करतो. ते कबीरांचा दोहा आहे, मला पाठ नाही तो. त्यातला अर्धाली अशी की गुरु गोविंद दोनो खडे लागू किसके पाव, असं काही आहे. हा, तर ते सांगतात मी माझ्या समोर एका बाजूला गुरु उभे राहिले, एका बाजूला देव उभा राहिला. आता पहिला नमस्कार कोणाला करायचा?
कारण पहिला नमस्कार श्रेष्ठाला केला जातो. रामायणातही गोष्ट आली एक अशीच, प्रसिद्ध आहे, सगळ्यांना माहीत आहे. शुकाचार्य आणि नारद मुनी ते गेले जनक राजाकडे. तर आता ते संत पूजन करायचं, पहिलं कोणाचं, श्रेष्ठ कोण, मग परीक्षा कोणी घ्यायची. मग ते सुनयना नावाची जनक राजांची पत्नी, तिने सांगितलं मी करते. त्या दोघांना झोपाळ्यावर बसवून दोघांच्या मध्ये जाऊन बसल्या. त्या बसल्या तर नारद मुनींना स्पर्श झाल्याबरोबर नारद मुनींनी उडीच मारली, बाजूला गेले. कारण दोघेही ब्रह्मचारी, ब्रह्मचर्यामध्ये स्त्रीला स्पर्श करू नये. ते स्पर्श झाल्यावर उडी मारून बाजूला झाले. आणि शुक महाराज तसेच बसून राहिले. तर त्या सुनैना मातेने सांगितलं की शुक श्रेष्ठ आहेत, कारण नारद मुनींचं आचरण योग्य आहे. ब्रह्मचर्याने स्त्रीला स्पर्श करू नये. माझा स्पर्श झाल्याबरोबर त्यांनी बाजूला झाले, उडी मारली. पण शुकाचार्यांच्या मनामध्ये स्त्री पुरुष भेदच नाही आहे, म्हणून ते श्रेष्ठ आहे. तसं पहिला नमस्कार कोणाला करायचा, तो श्रेष्ठ आहे त्याला. मग आता एका बाजूला गुरु उभे, एका बाजूला देव उभे, आता कोणाला नमस्कार करायचा? म्हणले मी गुरुला केला. का? मला गुरूंची भेट झाली नसती तर देव माहितीच झाला नसता ना. देवाची भेट मला यांनी करून दिली, म्हणून खरे उपकार यांचे, म्हणून यांना पहिला नमस्कार, दुसरा देवाला. निळोबाराय म्हणतात, तुझं लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचून आलासी का. शेवटी म्हणतात, निळा म्हणे आम्ही निळोखोची देवा, तू कयाचा धावा करीत असे. याचा खरा अर्थ असा आहे की तुझी अनोळख संतांच्या द्वारा, सद्गुरूंच्या द्वारा फिटली पाहिजे. माझी मी अनोळख फिटवून उपयोग नाही. मी स्वतः भगवंताला भेटून उपयोग नाही, संतांच्या द्वारा भेटलं पाहिजे. मध्ये मी एका मंत्री महोदयांना एक अर्ज दिला, त्यांनी तो घेतला, वाचला आणि चुरगळा करून फेकून दिला. काय त्याचा उपयोग झाला नाही. नंतर मला एक जण भेटले, ते म्हणले बरं झालं तुम्ही कोणाच्या नादाला लागले नाही, कोणी आले नाही, तर चांगला कार्यक्रमाचं वाटोळ केलं असतं या लोकांनी, असं ते म्हणाले मला. तर त्यांनी मला, तिथे एक जण भेटला, त्यांनी मला काय सांगितलं की तुम्ही त्यांना जे भेटलात नाही चुकीचं झालं. म्हणलं का बरं? ते म्हणले त्यांना चॅनलमधून भेटलं मग बरोबर काम होतं. म्हणलं चॅनलमधून म्हणजे? मग काही विशिष्ट व्यक्ती आहेत, तुम्ही या व्यक्तीला भेटा, ती त्याच्याकडं नेते, ती त्याच्याकडं नेते, ती तिथं नेते, मग बरोबर तुमचं काम होईल. तसं देवाकडे थेट गेल्याने काम होत नाही. देवाकडे संतांच्या द्वारा, गुरूंच्या द्वारा असं गेलं पाहिजे. वशिला लावला पाहिजे, वकिलामार्फत, धरणेकऱ्यामार्फत असं गेलं पाहिजे. मग ओळखीच्या व्यक्तीला हाताशी धरून गेलं पाहिजे. मग देवाला सगळ्यात चांगलं ओळखतो कोण? संत ओळखतात. देवाला सगळ्यात चांगलं सद्गुरू ओळखतात, त्यांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे. त्या एव्हरेस्टवर जर जायचं असेल तर नेपाळमधली काही लोक आहेत, शेर्पा म्हणतात त्यांना. ते शेर्पा एव्हरेस्टवर येतात आपल्याबरोबर. म्हणजे जेवढं ते सगळे गिर्यारोहक मिळून कमवतात त्याच्यापेक्षा 10 पट कमवतो तो एकटा. कारण त्याला माहिती आहे कसं जायचं वर. म्हणजे ज्याला माहिती आहे, ज्याला अनुभव आहे, अशा व्यक्ती जर बरोबर असेल तर आपण निश्चित तिथपर्यंत जाऊ शकतो. तसं भगवंताला निसंशय स्वरूपाने जाणणारे सद्गुरू जर आपल्यावर कृपा करतील, आपल्या बरोबर येतील, आपल्या हाताला धरतील, तर भगवंताच्या प्राप्तीपर्यंत ते आपल्या हाताला सोडणार नाहीत. आपल्या मनामधली इच्छा ते पूर्ण करतील. अभिलषित मनोरुची पुरविता तो. म्हणून मी माझ्या सद्गुरूंना वंदन करतो, असं मौली ज्ञानोबराय सांगतात. पुष्कळ विस्तार आहे, वेळेची मर्यादा आहे. वाजले 6. 4 मिनिटं बाकी आहेत. 4 मिनिटं बाकी आहेत. ठीक, 4 मिनिटं राहिलीच का? पण थांबू आपण 4 मिनिटं आधी थांबू, काय बिघडत नाही. काय आहे, एकदा बुद्धीने घेतलं ना थांबायचं. ओढून ताणून 4 मिनिटात काय तर पाणी घालायचं नाही उगीच. माझा एक मित्र आहे, तो हे काय मालिका लिहितो, मालिका. हे त्याला काय म्हणतात, हा नाही त्याला थांबायचं, डेली सोप असं म्हणतात, डेली सोप. तो काय म्हणतो, तो एक भाग जो आहे तो काहीतरी 20-21 मिनिट भाग असतो. त्याचं मूळ जे आहे त्या एका भागाचं ते एकच वाक्य सांगतात त्यांना, की तो घरून निघतो आणि अमुक ठिकाणी पोचतो, ही आजची गोष्ट. मग एवढं पाणी घालतो म्हणलं आम्ही. मग त्याच्या पायरीवर येण्यामध्ये 2 मिनिटाचा काळ, गाडीत बसून जाण्याचा 3-4 मिनिटाचा काळ, मग उतरल्यानंतर तिथल्या खालच्या ठिकाणी फिरण्याचा एक 5-10 मिनिटाचा प्रसंग,
आणि तो वर चढून जातो. एक 5-10 मिनिटाचा प्रसंग झाले. असं पातळ करून करून वेळ भरून काढतो म्हणला आम्ही. ते हे पातळ करायची गोष्टच नाही आपली. आपली बासुंदी आहे ती दूध आटवून केलेली बासुंदी. त्याच्यात पाणी घालायचं नाही आपल्याला. म्हणून आता बुद्धी थांबव म्हणली थांबवा. पाहे पा ध्वजेचे चिरगूट, पाहे पा ध्वजेचे चिरगूट, राया जतन करिता कष्ट, राया जतन करिता कष्ट, राया जतन करिता कष्ट, राया जतन करिता कष्ट, तैसा मी एक पतित, तैसा मी एक पतित, परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित, मसी पत्र ते केवढे, मसी पत्र ते केवढे, रावो तालवी आपुल्या पाडे, रावो तालवी आपुल्या पाडे, राहो चालवी आपुल्या पाडे, राहो चालवी आपुल्या पाडे, बाप रखुमा देवी वरदा, बाप रखुमा देवी वरदा, सांभाळावे आपुल्या ब्रीदा, सांभाळावे आपुल्या ब्रीदा, सांभाळावे आपुल्या ब्रीदा, सांभाळावे आपुल्या ब्रीदा, तैसा मी एक पतित, तैसा मी एक पतित, परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित, पुंडलीक वरदा हरी हरी विठ्ठल, विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल, पुंडलीक वरदा हरी हरी विठ्ठल, विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री सद्गुरु साखरे महाराज की जय.